हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। आज व्लॉग मी बनवणार आहे। आज सुट्टीचा दिवस आहे, सो सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरण्याचा प्लॅन केलेला आहे। 2-3 प्लॅन बनवले आहेत। कोणते कोणते प्लॅन किती वर्क होत आहेत ते आपण आज बघणार आहोत। तर मी पहिल्यांदा जाणार आहे सकाळीच दत्त मंदिर। मी मनसरमध्ये राहते, तर मनसर पासून एक साधारणतः 13 ते 14 किलोमीटर लांब पेठ म्हणून आहे। पेठमध्ये सौरंग दत्त मंदिर आहे। सो त्या मंदिराला भेट देणार आहे आज। खूप दिवसापासून माझी इच्छा होती, मी खूप ऐकलं होतं त्या मंदिराबद्दल। सो मी त्या मंदिराला भेट देणार आहे आणि त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल। आणि त्या मंदिराबद्दल खासियत म्हणाल तर खूप जुन्या काळातलं मंदिर आहे आणि ते दत्त मंदिर ते सौरंगादेव दत्तदेव आहे, नवसाला पावणारे आहे आणि खूप इतिहास आहे त्याच्या संदर्भात। खूप जुनं आहे ते मंदिर, पाडण्याचा खूप जणांनी प्रयत्न केलेला असं मी ऐकलेलं आहे। मला जास्त डिटेल माहिती, मी ऐकलेलं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे। अक्षरशः ते डोंगराच्या टोकावर मंदिर आहे, डायरेक्ट डोंगरावर ते मंदिर आहे। जाण्यासाठी डोंगरावरनं जावं लागतं। सो खूप सुंदर आणि खूप छान मंदिर आहे, याचं आपण आज दर्शन घेणार आहोत। ते झाल्याच्या नंतर मग मी संध्याकाळी मूवीचा प्लॅन केलेला आहे। ऑब्विसली पुष्पा 2 रिलीज झालेला आहे, तर पुष्पा 2 बघायला जाणार आहे। मध्येच आम्ही काही जेवायला वगैरे जाणार आहोत संध्याकाळी। मूवी सोडल्याच्या नंतर अजून काहीतरी प्लॅन आहे। हो, किती काय काय वर्क होत आहे ते व्हिडिओमध्ये नक्कीच बघताय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू। आम्ही तरी साधारण 11:30-12 वाजता मंदिरात दर्शनासाठी निघालो आणि जास्त वेळ नाही लागला, तिथेच पोचलो। डायरेक्ट बाईकने आणि डोंगरावर जाऊ शकतो आपण, असं काहीच नाही आहे की चालत जावं लागतं। रस्ता खूप छान आहे जाण्यासाठी आणि हे जे मंदिराच्या तिथून सीन होतं नाही, खूप सुंदर होतं। निसर्गरम्य वातावरण होतं एकदम, जसं आपण स्वर्गात उभे राहिलोय आणि स्वर्गातून आपण खाली पृथ्वी बघतोय तसं दृश्य आहे। आणि छान वाटलं, मस्त वाटलं तिथे जाऊन मंदिरात। सुट्टीचा दिवस खूप छान गेला आणि हे मंदिर आहे, मंदिरामध्ये मूर्ती खूप सुंदर आहे, सुबक आहे, प्रसन्न। मूर्तीचा चेहरा इतका प्रसन्न होता ना की चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला प्रसन्न वाटतं। एकमुखी दत्त सौरंगादेव आणि विग्रह म्हणतात त्याला। लोक मला समजत नव्हतं, लोक मूर्ती जी छोटी होती मूर्ती दत्तदेवांची, त्याला अक्षरशः डोकं लावून पाया पडत होते। मला काही ते समजलंच नाही, असं का करत होते। असती काय काय ठिकाणी प्रथा वेगळी आणि तिथे एक शब्द होता जे सगळेजण उच्चारत होते, दंडवत नमस्कार, दंडवत नमस्कार। हा शब्द सगळेजण उच्चारत होते आणि देवदर्शन वगैरे झालं आणि आम्ही मूवी बघायला गेलो। जेवण वगैरे सुद्धा, मूवी संपला, मूवी खूप सुंदर होता। त्याच्यानंतर मस्त फोटोशूट केले आम्ही। फायनली आमचा मूवी पूर्ण झालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत काहीतरी खाणार आता, पाणी